सर्व संपलं असं कधीच होत नसतं. भाग 30. अजयला रात्री तशी झोप लागली, पण पहाटे पहाटे त्याच्या मनात एकच विचार की अनूपने जो काल खर्च केला, आपल्याला सहारा दिलेल्या सर्व लोकांना त्याने दिवाळीच्या शुभेच्छा देताना इतका सारा खर्च करणं आपल्या स्वतःसाठी काहीही घेतलं नाही त्याने. आणि त्याच्या या लाडक्या अजय सरांसाठी 2 ब्लेझर, 2 शर्ट, 2 ट्राउजर्स, 2 टाय. काय अडलं होतं एवढं? कोणतं नातं आहे या अनूपचं? अजयशी कोणतं नातं आहे? तो या अजय सरांना इतकं का मानतो? अशा विचारांनी सहजच अजयला आठवण झाली आपल्या त्या दिलेर भावाची, सुजयची. त्याचं वागणं बिलकुल असं होतं. तो सुद्धा असाच सर्वांसाठी झटायचा. जे जे संपर्कात येतील त्यांना भरभरून करायचा. मग स्वतःच्या कोणत्याही गोष्टीची तमा बाळगत नव्हता तो. बरं, असं काही होतं का की इतकं सगळं लोकांना देताना तो स्वतःला काही आणत होता का? नाही. आणि हेच हेच साम्य अनूपच्या बाबतीत अजयला आठवत राहिलं आणि त्याचं मन पुन्हा भूतकाळात गेलं. त्याच्या या भावाने दिलेली साथ, त्याच्या या भावाने केलेली सेवा, त्याचं ते झोकून देऊन वागणं, स्वतःला होणारे शारीरिक कष्ट, स्वतःला होणाऱ्या कोणत्याही यातना, हाल, अपेष्टा कधीही बोलून न दाखवणं, पण इतरांसाठी हाक मारेल तेव्हा हजर असणं. सुजयच्या अशा या झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीला, झोकून देऊन नाती सांभाळण्याच्या प्रवृत्तीला कितीही वेळा सलाम केला, प्रणाम केला तरी तो कमीच आहे. अशा सगळ्या गत आठवणींनी अजयला भल्या भल्या पहाटे गलबलून यायला लागलं. अनूपचं औदार्य बघून त्याला आपल्या सुजयचं औदार्य आठवलं. आपसुकच आईची आठवण सुजयच्या बाबतीत. आई नेहमी अजयला म्हणायची, याचं काही खरं नाही रे. आम्ही तरी जन्म घेतला होता संस्थानिक काळातल्या मोठ्या घरात. ह्याचं वागणं वगैरे सगळं खूप छान आहे रे. खूप मनापासून लोकांसाठी झटतो हा, खूप करतो, खूप प्रेमळ आहे. याला जपा, याला जपा, असं हजारदा आई म्हणायची. हे सुद्धा अजयला आठवलं. आणि आज तो सुजय नाही आहे. आज तो सुजय नाही आहे या आठवणीने त्याचं मन खूप व्याकुळ झालं. आज दोन्ही भावाचे पाश संपलेत. मोठा भाऊ पण गेला, सुजय पण गेला. सर्व पाश तोडलेला हा अजय मात्र या पृथ्वी तलावर अजून जिवंत आहे. त्याला स्वतःच्या जिवंत असण्याची, आपल्या 2 भावांच्या विना, आई वडिलांच्या विना असं जिवंत असण्याची पण चीड यायला लागली. नको तिथं मन भरकटू लागलं. अजयची मनोवस्था खूपच विचित्र झाली सकाळी सकाळी. पण यातूनच तो त्याच्या आईवडिलांच्या आठवणी, सुजय विजयच्या आठवणी यामध्ये थोडा वेळ रमून गेला. डोळे जरी पाणावले तरी त्याचं मन पण तसं पाहिलं तर प्रसन्न झालं या सगळ्या आठवणींनी. खिसे रिकामे असताना सुद्धा दिलदारगिरी दाखवणारा बाप आणि सुजयचा स्वभाव याच्यात कुठेतरी साम्य आहे ना. जे आडात आहे ते पोहऱ्यात आलेलं आहे. कधीही स्वतःचा विचार न करता इतरांसाठी कातडी झिजवणारा हा सुजय, आणि खिसे रिकामे असताना सुद्धा दिलदारगिरीच्या गप्पा करणारा आपला बाप. आपल्या आईला गमतीने तो नेहमी म्हणायचा,
अरे साड़ी साड़ी क्या लगाई, चल 7 रंग के तेरे को ब्लाउज पीस, 7 रंग के परकर और 7 रंग की साड़ियाँ, सब कुछ लेके आता हूँ अभी. अहो नुसतं हे बोलणं ऐकलं ना तरीसुद्धा आईच्या चेहऱ्यावर हसू यायचं. खरं हसू. ती इतकंच म्हणायची, अरे जेव्हा परिस्थिती होईल ना तेव्हा हा माणूस नक्की करेल हे सगळं. आज बोलतोय त्याला माहिती आहे खिसा रिकामा आहे, पण खिसा रिकामा असताना सुद्धा असं बोलायला खूप मोठं मन लागतं. अशा शब्दात आई पण स्तुती करायची. तिचे डोळे पाणावलेले असायचे. अशा या सगळ्या आठवणी 4 दिवस एका ड्रेसवर लावारीस बेवारससारखा पडलेला तो अजय, त्याला ते 4 दिवस पण आठवले. त्या राजाबाजाने दिलेली साथ तीही आठवली. हॉटेल तिरुपतीनी समजून काहीही न सांगता आपल्या अजय सरांचे तिकडे 2 मित्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डबे देणं. कुठून कुठून येते हो ही मनात माणुसकी? कोण देतं यांना ही अशी बुद्धी? कोण देतं? अनुपला ही बुद्धी कोणी दिली? हे सगळं काही मी एका कार्यक्रमात दिलेलं नाही आहे. त्याचं स्वतःचं पण खूप काही आहे त्याच्याकडं. काही संबंध नाही निखिलचा. अहो निखिलच्या घरात सुद्धा 3 पॅकेट. आज त्याला ही 20-25 पॅकेट, माझा खर्च, आज त्याला किती खर्च पडला असेल. एका दिवसात एका क्षणाच्या आनंदासाठी त्याने कुठेही मागे वळून पाहिलं नाही. मागे पुढे न पाहता त्याने हा खर्च केला केवळ अजय सरांच्या प्रेमापोटी. हे पण जाणवून अजयला गलबलून येऊ लागलं. अनुपचा पण चेहरा डोळ्यासमोर यायला लागला. त्याच भावनेने त्याने अनुपच्या मातापित्यांच्या तस्वीरीसमोर नमन केलं आणि इतकंच फुटफुटला, धन्य आहात तुम्ही, एका हिऱ्याला जन्म दिला. आणि हा हिरा आज माझ्या संपर्कात आलाय. आज मला तुमच्या ठिकाणी मानतोय. तुम्हाला जो मान सन्मान त्यांनी दिला असता ते सगळं तो माझ्यासाठी करण्यासाठी धडपडतोय. कुठं मी एक 10-15 हजाराची नोकरी मागायला आलेला एक भिक्षुक आणि त्याने अख्खं हॉटेलचं मला मालक बनवून टाकलं. केवढी दिलदारगिरी, केवढा विश्वास, किती टोकाची ही आत्मीयता अनुपनी दाखवली आहे. अशा या सगळ्या विचारांनी अजय कोचमध्ये बसून राहिला. सूर्याची किरणं वर येऊ लागली होती. आज अजून एक आल्हाददायक गोष्ट घडणार होती. आज रात्री त्याला अनुपबरोबर त्या घरी जायचं होतं. 8:30-9 वाजता मॅनेजर आणि मला तो तिकडे घेऊन जाणार होता. म्हणताना तो घर म्हणतोय, पण मला मॅनेजर साहेबांनी सांगितलं होतं. अजयला आठवलं. मॅनेजर साहेबांनी त्या बंगल्याचं पूर्ण वर्णन केलं होतं. अनुपच्या बाबांनी खूप हौसेने बांधलेला तो बंगला. त्या बंगल्यामध्ये एक आउट हाऊस, त्या बंगल्यामध्ये मस्त गार्डन, तिथं असलेली काही गुलाबाची रोपं, त्याला लगडणारे गुलाब. अनुपच्या आईला जास्वंदीची फुलं खूप आवडायची म्हणून जास्वंदीची बाग. गणरायाची भक्त होती ती. रोज सकाळी न चुकता अनुपची आई सूर्याला अर्घ्य देऊन त्या गणपती बाप्पाच्या भोवती, त्याच्या चरणाभोवती मस्तपैकी जास्वंदीची फुलं छानपैकी मांडायची. प्रसन्न सकाळ असायची त्या बंगल्यात. आणि आज ते दोन्हीही जीव अचानक हरपलेत. केवढी मोठी पोकळी वाटत असेल अनुपला त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्या बंगल्यामध्ये. जो बंगला अनुपच्या वडिलांनी खूप हौसेने बांधला. कधी कधी हॉटेलमध्ये जर खूप उशीर झाला रात्री तर आपल्याला एक व्यवस्था असावी म्हणून छोटासा फ्लॅट वरती बांधला. त्याच फ्लॅटमध्ये आज अजयची सोय झाली होती. अनुपच्या चेहऱ्यावरचा आनंद अजयला वारंवार आठवत होता. अनुपचं त्या सगळ्या वर्दीतल्या अधिकाऱ्यांशी बोलणं, वागणं, त्याची ती नम्रता
स्वतःचं शिक्षण, स्वतःची हुशारी, स्वतःची विद्वत्ता, स्वतः भोगलेलं छान आयुष्य, ऑस्ट्रेलियातली त्याची नोकरी, हा कुठेही अहंभाव त्याच्या वागण्या, बोलण्यात, चालण्यात कुठेही दिसला नाही. म्हणून त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अजयच्या कानात अनूपची खूप स्तुती केली. अजय जी, आप बड़े नसीब वाले हो, इतना अच्छा इंसान आपके करीब का है. पीछे मुड़ के मत देखिए, जो हुआ सो हुआ, सब कुछ भूल जाइए, आगे देख के चलते रहिए. हे करीम सय्यद साहेबांचं सांगणं अजयला आठवत राहिलं. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी एका अधिकाऱ्याने दिलेला हा आशीर्वाद असंच अजय मानत होता. जरी वयाने लहान असले तरी त्यांची मानसिकता, त्यांचा मनमिळाऊपणा, त्यांच्याकडं असलेली माणुसकी, या सगळ्या गोष्टींनी अजयला तारलं होतं. अशा सगळ्या विचारातच अजय शेवटी त्या कोचवरून उठला. चला, अनूप खूप पंक्च्युअल माणूस आहे. तो 10 ते 11 या दरम्यान नक्की येतो आणि मग मॅनेजर साहेबांना बोलवून सर्व काही विचारतो. काय काय झालं, सकाळी झालं का मार्केटिंग व्यवस्थित, काय एक्सपेन्सेस झाले, लगेच तो कॉम्प्युटरवर बसतो. त्याचा हा वक्तशीरपणा मॅनेजरकडनं समजला होता. तो यायच्या वेळेच्या आत आपण त्याने आणलेला ड्रेस घालून मस्तपैकी तयार होऊन बसूयात असा विचार करून अजय फ्रेश होण्यासाठी उठला. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कहाणीचा हा 30वा भाग. अजयच्या भोवती ही कहाणी फिरत जरी असली तरी यातल्या सर्व पात्रांना न्याय देण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न. लेखक प्रवी, मी स्वतः. सादरीकरण मित्रांनो, तुमच्यासमोर हा 30वा भाग मी संपवला आहे. 1 ते 30 भाग ओळीनी वेळ असेल तेव्हा ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांच्या खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट आल्यात, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक मी आभार मानतो. ज्या लोकांना वेळ नाही म्हणून हे पाहणं झालं नाही त्यांनी नक्की वेळ काढावा आणि माझी विनंती असेल, चॅनलवर या. भाग नंबर 1 पासून ओळीनी या 30 भागापर्यंत पहा, तर तुम्हाला या कहाणीचा काही ना काही सारांश नक्की कळेल. या कहाणीची खरी मजा सिरियली बघण्यात आहे. अधूनमधून एखादा भाग बघितला तुम्हाला कोणतीही लिंक लागणार नाही. आणि सर्व संपलं असं कधीच मानू नका आयुष्यात, कितीही मोठी संकटं येऊ द्यात. यासाठीच, प्रेरणा देण्यासाठी ही कथा लिहिली आहे. मी स्वतः या नव्या क्षेत्रात पदार्पण करताना मला वाटलं नव्हतं की आपल्याकडनं सुद्धा असं चांगलं लेखन कथेच्या बाबतीत होईल. तसा 5800 कवितांचा निर्माता असलेला हा कवी, एक जागतिक विक्रमवीर, स्टेज कलाकार, जास्तीत जास्त तास उभं राहून सादरीकरण करणारा, प्रेरणादायक विवेचन करणारा, कधी मध्ये अशीच आवड आहे म्हणून गाणी गाणारा, गझल गाणारा आणि कधीकधी स्टेजवरून या अशाच कार्यक्रमात, संमिश्र कार्यक्रमात अधूनमधून प्रेक्षकांना हसवणारा, अनूपसारख्या विद्यार्थ्यांना खूप मोठी प्रेरणा देत जगणारा एक चांगला प्रेरणादायी विवेचक म्हणून नाव कमवलेला एक स्टेज कलाकार हा अजय. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या आणि घडत असलेल्या, घडून गेलेल्या अशा सर्व घडामोडींचा तपशील या कथेमध्ये येत राहील. नक्की त्याच्या आयुष्यात काय घडलं होतं याबाबत पुढील काही भागांमध्ये तुम्हाला नक्की समजेल. पाहत राहा, ऐकत राहा. एक वेगळी कथा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं. रिटन बाय प्रवी, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, स्टेज आर्टिस्ट.